स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यद्रोही, व्यसनी, स्त्रियांच्या नादी लागणारे, स्वराज्याशी गद्दारी करून मोगलांना सामील झाले असे कित्येक आरोप छत्रपती संभाजी महाराजांवर केले। असे आरोप करणाऱ्या आणि लिहिणाऱ्यांच्या डोक्यात भुसा भरून आहे का असे वाटते। राग कसा काय येत नाही आपल्याला? छत्रपती संभाजी महाराजांविषयी समाजात आजही गैरसमज आहेत। शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजांनी मराठ्यांचे राज्य वाचवण्यासाठी मोगलांशी केलेला सामना, सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रज या सत्तांना दिलेला शह इतिहासात आजही प्रसिद्ध आहे। पराक्रम, शौर्य, धाडस आणि स्वाभिमान या बाबतीत संभाजीराजांची उंची कोणीही गाठू शकत नाही। त्यांची 7-8 वर्षाची कारकीर्द स्वराज्याचे रक्षण करण्यातच गेली। या काळात त्यांना थोडीही उसंत मिळाली नाही। असे असतानाही संभाजीराजांना बखरखार काही इतिहासकार, नाटककार, कादंबरीकार यांनी दुर्वर्तनी, विलासी, राजबुडव्या ठरवले आहे। समाजात जे वाचायला मिळते त्यातूनच त्यांच्यासमोर या ऐतिहासिक महामानवाच्या प्रतिमा तयार होत असतात। तेच काम या लेखकांनी केले। पण डॉक्टर जयसिंगराव पवार आपल्या मराठीशाहीचा मागोवा या पुस्तकात लिहितात की ज्यास कधी शिवाजी समजला नाही, ज्याने हाती तलवार घेऊन रणांगणात कधी शूरत्व प्रकट केले नाही, ज्याने मोगलांच्या बेदारीपणातच जीवनाची कर्तव्यता मानली आणि ज्याने आपल्या कारकिर्दीचा शुभारंभ मुळातच मराठ्यांचा कट्टर शत्रू औरंगजेब बादशाहच्या समाधीच्या दर्शनाने केली, त्यांना काय संभाजी नावाचं महान पर्व समजेल? ज्याने शिवछत्रपतीच्या स्वराज्याच्या रक्षणासाठी मोगल बादशाह, सिद्धी, पोर्तुगीज इत्यादी शत्रूशी जीवनभर कठोर संघर्ष केला। जीवनाच्या अंतिम क्षणी 40 दिवस औरंगजेबाच्या कैदेत असह्य नरक यातना भोगत असताना ज्याने बादशाहासमोर शरणागतीचा विचारही आपल्या मनाला स्पर्श होऊ दिला नाही, त्या शिवछत्रपती संभाजी महाराजांना मात्र इतिहासकारांनी दुर्वर्तनी व राजबुडवा राजा ठरवावे। यासारखी मराठा इतिहासाच्या पुस्तकात दुसरी दुर्दैव गोष्ट कोणती असू शकेल? संभाजीराजांवर दुर्वर्तनाचे अनेक आरोप केले जातात। एक असा आरोप केला गेला की कवी कलशामुळे संभाजींचा म्हणजेच पर्यायाने मराठा सत्तेचा घात झाला असा आरोप केला जातो। परंतु अस्सल कागदपत्रावरून आता तो निराधार ठरला आहे। खरं तर कवी कलश हे छत्रपती संभाजी महाराजांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यासोबत होते। दुसरा आरोप म्हणजे संभाजीवर स्त्रीलंपटपणाचा आरोप केला जातात। संभाजीराजांबरोबर गोदावरी, कमळा आणि तुळसा या नायिकांची नावेही जोडली गेली। या प्रसंगांना ऐतिहासिक आधार नाही। रायगडावर हळदी कुंकवास आलेल्या एका रूपवान ब्राह्मण स्त्रीवर संभाजीराजांनी अत्याचार केल्याची कथा संभाजीराजांना बदनाम करणारी आहे। ती गोदावरी नामक स्त्री सती गेली व तिच्या चितेला संभाजीराजांनी अग्नी दिली। तिची रायगडाच्या पायथ्याशी महाराजांनी समाधी बांधली अशी कथा आहे। परंतु रायगडाच्या पायथ्याशी गोदावरीची म्हणून जी समाधी दाखवली जाते ती पेशवेकालीन सवाई माधवराव पेशव्यांची पत्नी यशोदाबाई हिची आहे। असाच प्रकार आहे पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या कमळेच्या समाधीबद्दल। या कमळेशी संभाजीराजांनी अत्याचार केल्याचे म्हटले आहे। परंतु वास्तव हे आहे की बाळाजी विश्वनाथाच्या फौजेशी करवीरकरांच्या बाजूने लढत असताना पन्हाळ्याच्या पायथ्याशी हा यशवंतराव थोरात धारातीर्थी पडला। त्याची बायको त्याच्याबरोबर सती गेली। या दाम्पत्याची ही समाधी आहे। त्या दोघांची मूर्तीही थोरातांच्या वंशजांनी स्थापन केली आहे। साहित्यकार मोरेश्वर पठारे यांनी आपल्या संगीत श्री छत्रपती संभाजी या नाटकात तुळसा हे पात्र निर्माण केले होते आणि ते पूर्ण काल्पनिक होते। यातूनच संभाजींची चुकीची प्रतिमा जनसामान्यासमोर आणली। पुन्हा एक मोठा आरोप केला, संभाजी महाराज व्यसनी असं रेखाटलं गेलं। काही नाटकात तर एंट्रीच ग्लास घेऊन दाखवली आहे। अरे कुठून लागला हा शोध? काफी खान औरंगजेबाच्या दरबारात होता आणि ग्रँडअप नावाचा इतिहासकार होता। त्याने मराठ्यांचा इतिहास लिहिला। ज्याने आधार घेतला त्या काफी खानाचा। त्या काफी खानानं संभाजी राजाचं वर्णन करताना लिहून ठेवलं, तो संभाजी स्वतःच्या बळावर, शौर्याच्या बळावर एवढा बुलंद आणि बलाढ्य झालाय की कुणी शत्रू त्यावर आक्रमण करायला धजावेनाच। जणू संभाजी राजाला आता सत्तेची नशा चढली आहे। काय लिहितो तो? संभाजी स्वतःच्या शौर्याच्या बळावर एवढा बुलंद आणि बलाढ्य झाला की कोणी शत्रू त्याच्यावर आक्रमण करायला धजावेनाच। जणू काय त्याला सत्तेची नशा चढली आहे। याचंच भाषांतर ग्रँडअपने इंग्रजीत केलं आहे। सत्तेची नशा चढलेला राजा, अँटॉक्झिटेड विथ द वाईन ऑफ वॉलियन प्राईड। भाषांतर अगदी बरोबर आहे, पण आमचं इंग्रजी उत्तम आहे त्यामुळे आम्ही वाचलं अँटॉक्झिटेड विथ द वाईन ऑफ वॉलियन प्राईड। अँटॉक्झिटेड विथ द वाईन घेत होते। संभाजीचं एक पत्र मिळालं होतं। ते पत्र संभाजीराजांनी पोर्तुगीजांना पाठवलं होतं। आम्हाला दारूची 2 पिंप द्या। एकजण म्हणाला, मागवला असेल प्यायला स्टॉक।
अहो महाशय, मागवलेली दारू प्यायची नाही, मागवलेली दारू तोफेला लागणारी दारू आहे, तो दारू गोळा आहे. एवढं जर तुम्हा लिहिणाऱ्यांना कळत नसेल तर तुम्ही लिहिताना एक पॅक घेतला होता का, याचं संशोधन आधी केलं पाहिजे. सुपारीच्या खंडाचंही व्यसन संभाजी महाराजाला नाही आहे. अरे 32 वर्षे झुंजत राहिला छाव्यासारखा. व्यसनी माणसाला नाही शक्य हे. अरे अतोनात अत्याचार अन्याय सोसले, 40 दिवस औरंगजेबाच्या छावणीत. सहन होत नाही. शरीर संपदा तशी असावी लागते. आपल्या राजांनी ती कमावली आहे. एकही व्यसन नाही राजाला. आणखी काही आरोप केले गेले संभाजीराजांवर. संभाजीराजे दिलार खानाला जाऊन मिळाले. संभाजीराजे फुटीर. छत्रपतींचा पुत्र मोगलांना सामील नाही. शिवाजीराजे कर्नाटकच्या स्वारीवर निघालेत. सगळे सैन्य त्यांच्यासोबत होतं. त्यावेळी बहादूरगडाला दिलेर खान आला. तो स्वराज्यावर आक्रमण करायची भीती होती. महाराजांनी आदिलशाही आणि गोवळकोंड्यात भांडण लावून दिली होतं. त्यामुळे ते स्वराज्यावर आक्रमण करणार नाहीत. पण दिलेर खान मोकळा आहे. आपण कर्नाटकात निघाल्यावर दिलेर खान आक्रमण करू नये यासाठी त्याला रोखण्यासाठी जबाबदारी शिवरायांनी संभाजीराजांना दिली होती. त्यांना शृंगारपूरचा सुभेदार म्हणून नेमलं आणि सैन्यासोबत शिवराय बाहेर असताना निव्वळ बुद्धीच्या बळावर संभाजीराजांनी दिलेर खानाला रोखलं होतं. राजे येईपर्यंत रोखलं आणि त्यावेळी संभाजीराजांनी दिलेर खानाशी पत्रव्यवहार केला होता. आम्हाला पराक्रमाची संधी हवी. आम्हाला आमचा पराक्रम दाखवायचा आहे. इथं स्वराज्यात ते शक्य होईना. मला संधी द्यावी. दिलेर खानाने त्याला उलट टपाली पत्र पाठवलं. अरे तू तिथे गप्प काय बसलाय? औरंगजेबाची इच्छा आहे सह्याद्री जिंकायची. तू ये, चल माझ्याकडे. आपण दोघं मिळून सगळा दख्खन जिंकू. संभाजीराजांनी त्याला उलट टपाली कळवलं. या राज्याची जबाबदारी माझ्यावर सोपून माझे वडील परराज्यात गेले आहे. ते परत येईपर्यंत मी तुझी जबाबदारी स्वीकारू शकत नाही. म्हणजे संभाजीराजे येतोही म्हणत नाही आणि संभाजीराजे येत नाही असंही म्हणत नाही. निव्वळ झुलवत ठेवला आहे. शिवाजीराजे परत आले. पन्हाळ्यावर दोघांची चर्चा झाली. भूत झालं. मग राजे रायगडावर गेले. 6-7 महिने गेले. आता संभाजीराजांना पोहूनच जायचं होतं तर राजे कर्नाटकात असताना ते सोपं होतं. आणि मग एके दिवशी रायगडावरून राजांचं पत्र येते. आपण रायगडास न येता परईस जाणे उचित. आणि मग संभाजीराजे निघाले तिथून आता परई. आता परई म्हटलं की पुन्हा समर्थ रामदास स्वामीचा उल्लेख आला. मग संभाजीराजे बिघडलेले होते. त्यांना मार्गदर्शनाची गरज होती. म्हणून शिवरायांनी त्यांना समर्थाकडे पाठवलं. पण त्या क्षणी समर्थ परईच्या किल्ल्यावर हजर नव्हते आणि राजांना हे माहीत नसेल असं कसं? संभाजीराजे खरोखरच दुर्वर्तनी, दारुड्या आणि स्त्री लंपट असते तर औरंगजेबाच्या छावणीत हालहाल करून क्रूर मृत्यू त्यांनी कशाला स्वीकारला असता? दारुडा, स्त्री लंपट संभाजी निश्चितच औरंगजेबाच्या म्हणण्यानुसार मराठ्यांचे किल्ले मुघलांच्या ताब्यात देऊन मुस्लिम धर्माचा स्वीकार करून त्याच्या मुलीबरोबर निगाह लावून मोगलांचा सरदार झाला असता. परंतु नाही. संभाजीचे औरंगजेबाच्या छावणीत जे हाल झाले, त्यांना ज्या प्रकारे क्रूरपणे ठार मारण्यात आले, ते फक्त धाडसी पराक्रमी शूर व्यक्तीच सहन करू शकते. संभाजीराजांनी मराठ्यांसाठी मृत्यूला कवटाळले, पण ते औरंगजेबाला शरण गेले नाहीत. व्यसनी, दुर्वर्तनी व्यक्ती एवढे धाडस करू शकत नाही. शूर, धाडशी आणि पराक्रमी व्यक्ती येणाऱ्या काळाचा वेध घेत असतात, तर दुर्वर्तनी व्यक्ती काळाच्या अंधारात गडप होऊन जातात. संभाजी महाराज कसे स्वराज्यद्रोही राहू शकतात? छत्रपती शिवाजी महाराजांचा वारस आहे संभाजी. एका वाघाचा छावा आहे संभाजी. स्वराज्याचे दुसरे छत्रपती आहे संभाजी. जो मान सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांना इतिहासात मिळाला, त्याच मान सन्मानाचे हकदार आहे छत्रपती संभाजी. या शूरवीर पराक्रमी राजाला मानाचा मुजरा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. संभाजी महाराजांबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.